हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर पार्ट 8मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी जाणार आहे मरोळ पोलीस कॅम्पमध्ये, जिथे मी लहानपणी राहायचे पोलीस क्वार्टर्समध्ये. तर आधीच्या माझ्या आठवणी इथे ताज्या झालेल्या आहेत आणि खूप वर्षांनी गेल्यानंतर सर्व काही बदललेलं आहे. आता इथे जरा काम चालू आहे, जुन्या बिल्डिंग्स वगैरे पाडून नवीन बिल्डिंग्स बांधत आहेत. आणि फायनली आम्ही आमच्या बिल्डिंगकडे पोचलेलो आहोत. तर ही बिल्डिंग आहे, तुम्ही बघू शकता. तर ह्या बिल्डिंगमध्ये मी ग्राउंड फ्लोअरला राहत होते आणि खूप वर्षांनी आल्यानंतर फार छान वाटलं. आणि मामी देखील ह्यांना सांगत होत्या की ह्या बिल्डिंग्स क्वार्टर्स कशा आहेत, आधी किती जण राहायचे, काय काय सर्व माहिती ह्यांना देत होत्या. इतक्या वर्षांनी आली इथे पूजाची माहिती नाही. पूजा सांग, काय नाव होतं, स्टोरी सांग. भाग्यश्री. आणि मी तिला हाक मारायची, भाग्यश्री शाळेला जायला खाली या, मग ती खाली यायची, मग आम्ही चालत शाळेला जायचो. कुणी आठवणी वेगळ्याच असतात. खूप मजा येते ना आठवणीला. एवढी होती ना तेव्हा इथे राहत होती, आता एवढी झाली, त्याला तेवढ्याला घेऊन आली. एवढी असताना आली मी. पोलीस कॅम्प सुरू झाल्यानंतर आम्ही आलो पवईला गार्डनमध्ये. गुंटलं गार्डनमध्ये जरा खेळवलं आणि मला फार छान वाटलं की इतक्या वर्षानंतर मी पोलीस कॅम्पमध्ये गेले होते, जिथे माझं बालपण गेलं, माझी शाळा, राहणं, खाणं, फिरणं, खेळणं सर्व बघितल्यानंतर फार छान वाटलं. आणि त्याच्यानंतर आम्ही इथे पवई गार्डनला येऊन गुंडूला खेळवलं आणि आता घरी चाललेलो आहोत, घरी जाणार आहोत. कारण की स्वप्नील येणार होता, आज जेवण होतं, मामींनी केलेलं पार्टी होती. थँक्यू पण आता खोल. तर स्वप्नीलने गुंडूला गिफ्ट आणलं होतं, कारण की तो पहिल्यांदा आला होता, पहिल्यांदा भेटला होता त्याला मुंबईमध्ये. तर ह्या गिफ्टमध्ये काय असेल पुढे तुम्हाला बघायला मिळेलच. तर ह्या गिफ्टमध्ये होती कार. तर बघू शकता. तर ही कार अशी नाही आहे, ह्याचे छोटे पार्ट्स होते, ते जॉईंट करायचे होते. गुंडूला वाटलं की ही तयार कार आहे, पण तसं काही नाही आहे. आणि त्याच्यानंतर बॉक्स उघडल्यानंतर पोपट झालेला होता. गाडी कुठे तुमको बनानी पड़ी गुंडू गाडी कुठे? अरे बसवलं तुला गाडी गाडी मुंबईला असंच दाखव चलो तिला अशी ठेवा, अशी नाही, ठेवायची. चालू होता आपल्याला अशीच गाजर दिले. तोंड त्याचं. हा बदला होता तुझ्या मम्मीने कसं बनवलं? बोल ना. तर गुंडूचा पोपट झाला होता आणि गुंडूला माहीत नव्हतं. तर हे ॲक्च्युली छोटे पार्ट्स होते वेगवेगळ्या पॅकेट्समध्ये आणि ते जॉईंट करून आपल्याला कार बनवायची होती. तर हा मस्त असा गेम होता, ह्याने माइंड शार्प होतं लहान मुलांचं. त्याला वाटलं तयार गाडी असेल, पण असं नव्हतं. तर ही गाडी कधी तयार होईल माहीत नाही. तयार झाल्यानंतर आम्ही नक्की दाखवू तुम्हाला गाडी कशी तयार झालेली आहे ती. आणि मला देखील स्वप्नीलने एक गिफ्ट आणलं होतं. मी सांगते चकना. अरे ती बॉक्स इकडे आली तुझ्या. आधी चकना काम आहे हमारी. आणि पोलीस कॅम्पमध्ये जाताना आम्ही गुंडूची मजा केली होती, त्याचा हा व्हिडिओ आहे, बघा पुढे. तर गाईज हा पोरगा आहे ज्याला आम्ही कचऱ्याच्या डब्यातून आणलंय ना गुंडू. आंघोळ घातल्यानंतर किती छान. आंघोळ घातल्या तर किती सुंदर दिसतोय बघा. हा कोल्हापूरच्या कचऱ्या डब्यातून भेटला आमच्या पूजा दिदीला आणि ही एवढी मोठी दिलदार केला सांभाळते. आता मुंबईला घेऊन आले. का गुंडू कुठे राहतोस तू? आम्ही बोललीस मला? अरे मस्करी चालले रे. कुठे राहतोस गुंडू? मी समजतो. तू कसा आलायस? मी कचऱ्याच्या डब्यात नाही आलो का? अरे तू डस्टबिन मधून आलात कचऱ्याच्या डब्यात. बघ काय बोलली बघ. डस्टबिन म्हणजे पण सेमच असतो कचऱ्याचा डब्बा. का बोललीस? नाही रे, मस्करी चालली. बाबू मी तर ऐकलं नसतं बघ. अशी बोलते बघ, तुला कशी बोलते बघ ती. अरे वा, मस्त. का बोललीस? अरे मस्ती करतोय तर बावरट. का बोललीस? अरे मस्ती करतोय. सांग तर कुठून तू कुठून आलाय? कुठून? इकडे बघ.
इकडे झालं हा कुठून आलाय तू सांग चल मम्मी खोटं बोलते ना तू सांग कुठून हा, आलायस काय तू बोलली? खरं सांग मी शास्त्री नगरवरून ही आहे पूजा दीदीची शाळा त्याच्या पुढे हे पुढे खाली गटात ओ सॉरी गाईस ही शाळा नाही ही शाळा हा बघा ही इंडियन गाईस एज्युकेशन सोसायटी ही गाईस ही बघा गाईस कशी डीव्हीडी झाली अरे शाळा बाबा, बघून मी आणि पूजा आम्ही सगळे यांचं सोनं जुनं घर आहे ना अरे पत्रा लावला दिसत नाही कॅम्पामध्ये. इकडनं आता. तिकडे पत्रा चाललंय. गाईस बघा. ते बघू शकता guys, इकडून खाली पूजा दीदीची स्कूल आहे आणि फुल गेली रे ए सांग ना कुठून आणलाय तुला पोटात आलेलं खोटं बोलत होती मम्मी कचऱ्याच्या डब्यात आले म्हणून अच्छा मला वाटलं खरं बोलते मम्मी कचऱ्या डब्यातून आलायस तू इकडे बघ इकडे काय म्हणा मी मम्मीच्या मी बघितलंय खोटं बोलायला मग तू कुठनं तू आला बघितलं कसं तू पोटात होतास तू बघितलं कसं अगं मम्मीच्या पोटात ते पोट बघितलं मी मम्मी पोट बघितलंस पोटात असून हो मग बरोबर आहे आतून दिसत होतं. वा बाबू बघितलं आतमध्ये कसं होतं भातला कोतला कसा होता पोतला. छान होता पण तुला गुंडू, तिथंच पण 9 महिने होतास तुला माहितीये काय मम्मा काय बोललेली मम्मा बोललेली की गुंडूला कच्च्याचे डबे नाही होय लहानपण नाही मी 1 वर्षाचा मी लहान बाळ होतो ना तेव्हा मी तुझ्या पोटात बाहेर आलेलं मोठं जेवलेलं कसा आलास पोटात बाहेर पोट कापून पोट कापून खोटं बोलायलास नाही रे थांबतो लावरा इकडे इकडे बस इकडे बस माझ्या मांडीवर बस मी सांगते हाय बघ गुंडू इथं बघ हा. मी सांगते ऐक तू जेव्हा छोटा होतास हे बघ एवढा नखा एवढा तेव्हा तू कचऱ्या डब्यात पडला होतास नख कापून तुला दाखव तसा. कुठला कचरा डबा होता थांब दाखवते थांब हा इकडे पुढे ना पुढे गेलो ना आपण की इकडे कचऱ्याचा डबा आहे त्याच्यात तू सापडलेला आम्हाला मग त्याच्यानंतर आम्ही तुला घेऊन गेलो पूजा तिकडे पाठवलं तुझं पूजा मरोळा तुला चाललेला कोल्हापूरला घेऊन कॅम्पामध्ये गेली समजलं का कॅम्प दाखवला पूजाला हा? हो. समजलं का बाबू का तुम्ही कुठे? अरे उगाच म्हणतो नाही आताच निघाले मी मम्मीच्या पोटात होतो लहान बाळ होतो तेव्हा मम्मीच्या पोटात अरे मम्मीच्या पोटात कोणतंच बाळ नसतं ते कचऱ्या डब्यात असतं नाही हो रे मग तुला काय वाटतं तू कुठं होतास मी मम्मीच्या हा पप्पाच्या पप्पाच्या पोटात होतास नाही मम्मी मम्मीच्या पोटात होतो पण मम्मी तर बोलते की 9 तास खोटं बोलायला आणि लागले अशी मस्ती आम्ही करत होतो गुंडू सोबत गुंडू फार चिडला होता आणि पुढे पण फार मज्जा केलेली होती तर आजचा हा पार्ट आपण इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय